नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक भास्कर शिंदे, संचालक ज्ञानराज करिअर अकॅडमी. 2021च्या पोलीस भरतीत येणाऱ्या परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे संभाव्य प्रश्न आपण घेऊन आलेलो आहोत. सर्व प्रश्न आणि त्या प्रश्नांचं तुम्ही ॲनालिसिस जर ऐकलं तर येणाऱ्या परीक्षेत अनेक प्रश्न रिपीट झाल्याशिवाय राहणार नाही. चला तर सुरू करूया. प्रश्न क्रमांक पहिलाच, खालीलपैकी कोणती अभिजात भाषा नाही? प्रश्नाचं उत्तर मराठी ही अभिजात भाषा नाही. तर अभिजात भाषा कशाला म्हटलं जातं? तर प्राचीन, जी भाषा प्राचीन आहे किंवा जिला अनेक वर्षाची परंपरा आहे, अशा अभिजात भाषा भारतात किती आहेत? तर प्रश्नोत्तर 6. तमिळ, संस्कृत, तेलुगू, कन्नड, मल्याळम आणि उडिया या 6ही भाषा अभिजात भाषा आहे. तर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला नाही. तर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी नेमलेली समिती रंगनाथ पठारे यांच्या कोणत्या कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला? प्रश्नाचं उत्तर ताम्रपट. प्रश्न क्रमांक 2. ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला काही अर्थ प्राप्त होत असेल तर त्याला टिंब म्हणतात. प्रश्नोत्तर शब्द. आता आपल्याला ज्यात माहिती आहे त्या ज्यातनी तर याला शब्द म्हटलं जातं. तर चौथा पर्याय वर्ण. आपल्या तोंडाद्वारे बाहेर पडणाऱ्या मूल ध्वनींना वर्ण म्हटलं जातं. त्याचबरोबर अक्षरांचा समूह हा ठराविक क्रमानं जर आला तर त्याच्यापासून का ज्यातना शब्द एखाद्यात बनत असतात. तर वाक्य अर्थपूर्ण शब्दांचा किंवा अक्षरांचा समूह त्याला वाक्य म्हटलं जातं. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणता वर्णाचा कठोर वर्णाचा गट आहे? तर आपल्या कठोर वर्ण एखाद्यात म्हटलेले आहेत. कठोर वर्ण एखाद्यात म्हटल्यानंतर कज्यात पर्याय क्रमांक 3 क ट प हा कठोर वर्णांचा कज्यात गट आहे. तर आपल्या कठोर वर्ण, तर मराठी भाषेमधील जी व्यंजन आहेत तर त्याला कठोर व्यंजने किंवा मृदू वर्ण आणि त्या ठिकाणी अनुनासिक. तर याच्यामधील क च ट त प हे 5 गट जे आहेत ना, यांना सुरुवातीला एखाद्यात कठोर वर्ण असं एखाद्यात म्हटलं जातं. त्यानंतर पुढील प्रश्न, मंजूर हा शब्द परसवर्णचा वापर करून कसा लिहाल? तर या प्रश्नाचं उत्तर 4 मजूर अशा पद्धतीने. आता परसवर्ण कशाला म्हटलं जातं? तर आपल्याला माहिती आहे अनुनासिक यांना एखाद्यात परसवर्ण म्हटलं जातं. आणि म्हणून मी आता सांगितलं व्यंजनांचे जे प्रकार आहेत, कठोर व्यंजने, मृदू व्यंजने आणि अनुनासिक. प्रत्येक गटामधील पहिले 2 वर्ण हे कठोर असतात, पुढचे 2 मृदू असतात आणि शेवटचं अनुनासिक किंवा त्याला परसवर्ण म्हटलं जातं. तर याच्यामध्ये जे मजूर हा जो 4थ्या क्रमांकाचा पर्याय बरोबर येईल. पुढील प्रश्न, चक्र या शब्दातील च हा कोणत्या प्रकारचा आहे? हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे? तर प्रश्नाचं उत्तर पहिलाच तालव्य वर्ण. आता तालव्य वर्ण तर याच्यामध्ये च गट, याच्यामध्ये च छ ज झ त्र हे सगळे तालव्य गटातील एखाद्या वर्ण आहेत. त्याचबरोबर दंत तालव्यामध्ये ए आणि ए एडक्याचा ए ऐरणीचा हे दंत हे जे आहेत ना एखादी कंठ तालव्य, दंत तालव्य. तर त्याचबरोबर एखाद्यात कंठ तालव्य या गटामध्ये एकाने येतात. तर त्याचबरोबर मूर्धन्यमध्ये ट ठ ड ढ र श आणि ळ ही मूर्धन्य या गटामध्ये एकाने येतात. पुढील प्रश्न, श हे जोडाक्षर कसे बनलेले आहे? तर एखाद्यात सहस्रावणाचा हे जोडाक्षर कशा पद्धतीने बनले? तर प्रश्नाचं उत्तर 3 श शामरोगाचा, र रवीचा आणि अ हे तिन्ही वर्ण एकत्र येऊन स्र एखाद्यात हे जोडाक्षर किंवा त्याला संयुक्त वर्ण म्हटलं जातं ते एखाद्यात तयार झालेले आहे. आणि त्यामुळे प्रश्नाचं उत्तर 3. त्याचबरोबर पुढील प्रश्न, अ किंवा आ या स्वरांपुढे ए किंवा ए आल्यास त्याचा ए होतो. यापैकी गटात बसणारा शब्द कोणता? पर्याय क्रमांक 2 सदैव. आता आपण जर बघितलं अ आणि आ हे सजातीय स्वर, तर त्याच्यामध्ये ए आणि ए हे विजातीय स्वर जर मिसळले तर त्याच्यापासून ए हा तयार होतो आणि या गटात बसणारा योग्य शब्द सदैव एखाद्या हे प्रश्नाचं एखादे उत्तर होईल. पुढील प्रश्न, दिग्विजय हे कोणत्या प्रकारची संधी आहे? तर प्रश्नाचं उत्तर 2 तृतीय व्यंजन संधी. आता आपण जर बघितलं तर तृतीय व्यंजन संधी याच्यातील दिग्विजय हा शब्द, त्याचबरोबर प्रथम व्यंजन संधी
प्रथम व्यंजन संधी याच्यामध्ये पहिलाच पर्याय जो आहे तर याच्यामध्ये विपत अधिक काल, विपत काल याच्या ते उदाहरण येईल. त्याचबरोबर जगत अधिक नाथ, जगन्नाथ ही अनुनासिक संधीच्या ठिकाणी उदाहरण येईल. तर सूर्य अधिक अस्त बरोबर सूर्यास्त हे स्वर संधीच्या ठिकाणी उदाहरण येईल. अशा पद्धतीनं संधी आपल्याला कशात माहिती त्याला जोडणे असं कशात म्हणतो. पुढील कडे प्रश्न, भाववाचक नाम नसलेला शब्द कोणता? आता बघा इथं नेमक्या बऱ्याच मुलांची जमलिंग होऊ शकते. इथं नसलेला शब्द म्हणजे नकारार्थी शब्द काही विचारलेला आहे. भाववाचक नसलेला शब्द तर वरील चारही पर्यायापैकी पर्याय क्रमांक 2 संत हा जो शब्द भाववाचक नाम नाही. बाकी सर्व शांती, खंत आणि प्रेम हे सगळे भाववाचक नाम. भाववाचक नाम नामाचे मुख्य प्रकार सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम. जो शब्द गुण, धर्म किंवा भाव याचा बोध करतो त्याला भाववाचक नाम म्हटलं जातं. आणि म्हणून प्रश्नात उत्तर 2. प्रश्न क्रमांक 10, 16 सोमवार हे कोणत्या प्रकारचं नाम आहे? तर आताच मी सांगितलं नामाचे मुख्य 3 प्रकार सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम. यापैकी 16 सोमवार हे सामान्य नामाचं एखादं उदाहरण. आता आपण जर बघितलं कोणताही शब्द एखादं जर बघितलं तर वाक्यात कार्य करताना तो मूळ अर्थानं वापरलेला असेल तर ते शब्दाचं सामान्य एखादं नाम असतं. आणि म्हणून बऱ्याच जणांना कधी वाटेल हे विशेष नाम, पण तो प्रश्न काही चुकीचा ठरेल. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 11, तारा आकाशात पाहते अधोरेखित शब्दाची जात ओळखा. आता हा बऱ्याच मुलांचा कन्फ्युजन करणारा शब्द. काहींना कदाचित विशेष नाम वाटेल, काहींना सामान्य नाम वाटेल, काहींना व्यक्ती किंवा भाववाचक नाम वाटेल. परंतु या प्रश्नाचं उत्तर ड म्हणजे 4 नंबरचं एखादे उत्तर ब क ड चूक हे त्या प्रश्नाचं काही उत्तर एखाद्यात असणार आहे. पुढील प्रश्न, नदी सागराला भेटते कारकार्थ ओळखा. तर प्रश्न क्रमांक 12चं काही उत्तर क अधिकरण. आता पहिल्यांदा विभक्ती. आपल्याला कशात माहिती आहे नामाचा किंवा सर्वनामाचा क्रियापदाशी संबंध जोडण्यासाठी जे प्रत्यय वापरले जातात त्यांना विभक्तीचे प्रत्यय म्हणतात. अशा पद्धतीने मराठीमध्ये प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी आणि संबोधन अशा 8 प्रकारच्या विभक्ती आहेत. या 8 प्रकारच्या विभक्तीमध्ये अधिकरण ही जी विभक्ती आहे ही सप्तमी या विभक्तीच्या जे आहेत ना असणारा कारकार्थ आहे. त्यामुळं सप्तमी त्याचबरोबर ज्या ठिकाणी स्थळ आणि काळ याचा बोध होतो त्याला आपण एखाद्यात अधिकरण म्हणतो. आणि त्यामुळे सप्तमी त इ आ एखाद्यात ही ठिकाणी प्रत्यय. अपादान एखाद्यात ही जी विभक्ती पंचमी विभक्ती. पंचमी विभक्तीचा कारकार्थ अपादान. तर त्याचबरोबर कोणत्या ठिकाणी दुरावा किंवा वियोग दर्शवायचा जर असेल तर त्याला आपण अपादान म्हणतो. संप्रदान, संप्रदान विभक्ती आपल्याला माहिती चतुर्थी विभक्तीचा कारकार्थ. सलाते, सलानाते याकडे हे विभक्तीचे प्रत्यय ज्या ठिकाणी काही देणे किंवा सांगणे अशा पद्धतीने असतं त्याला आपण संप्रदान एखादे म्हणतो. तर पहिलाच कर्म ही द्वितीय विभक्तीचा कारकार्थ. तर सलाते, सलानाते हा प्रत्यय लागताना कर्माला लागलेला असतो त्याला आपण कशात द्वितीय विभक्ती असं कशात म्हणतो. पुढील प्रश्न, इकारांत नपुंसक लिंगी नामाचे सामान्य रूप टिंब टिंब कारांत होते. आता या ठिकाणी प्रश्न विचारताना तुम्हाला इकारांत आणि नपुंसक लिंगी अशा पद्धतीने 2 पर्याय विचारलेले. प्रश्नात तर 4 यकारांत. आता आपण एखादं जर बघितलं उदाहरण पाणी, आपण म्हणताना ते पाणी अशा पद्धतीनं एखाद्यात पाणी या शब्दाचं सामान्य रूप पाण्यात एखाद्यात या. याचबरोबर मोती या शब्दाचं सामान्य रूप मोत्याचा. अशा पद्धतीनं इकारांत नपुंसक लिंगी शब्दाचे सामान्य रूप यकारांत एखाद्यात होते. पुढील एखादा प्रश्न, निश्चित आत्मवाचक सर्वनाम कोणते? तर प्रश्नात उत्तर पहिलंच निज. आता एखाद्यात आपण जर बघितलं तर नाम, तर सर्वनाम नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असं म्हटलं जातं. तर सर्वनामाचे जे प्रकार आहेत पुरुषवाचक सर्वनाम, दर्शक सर्वनाम, संबंधी सर्वनाम, प्रश्नार्थक सर्वनाम, अनिश्चित सर्वनाम आणि आत्मवाचक असे 6 प्रकार आहेत. तर 6 प्रकारापैकी जर आत्मवाचक तर ज्या ठिकाणी कर्त्याच्या नंतर शब्द रचना आलेली असेल आणि त्याचा अर्थ स्वतः या अर्थानं जर असेल तर त्याला निश्चित आत्मवाचक. आणि याचं उदाहरण आपल्याला माहिती आहे स्पर्धा परीक्षेमध्ये एकच उदाहरण बऱ्याच वेळा परीक्षेत विचारलेले, पक्षी निज
बाळासंगी बागडती, तर हे निश्चित आत्मवाचक सर्वनाम आहे. आणि त्यामुळं पुढीलपैकी आम्ही हे पुरुषवाचक सर्वनाम, त्याचबरोबर ते जे आहेत हे सुद्धा एका ठिकाणी सर्वनामाचा प्रकार, आणि आपण हे आत्मवाचक आहे पण त्या ठिकाणी निश्चित नाही, आणि तो आपणहून माझ्याकडे आला, इथं आपण सुद्धा आत्मवाचक ठरतं, फक्त इथं निश्चित शब्द आहेत. आणि म्हणून प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न, नवरात्र महोत्सव विशेषणाचा प्रकार ओळखा. तर आपल्याकडे या प्रश्नात तर पर्याय क्रमांक 1 हा समास घटित शब्द आहे. विशेषणाचा प्रकार ओळखायला सांगितलं, पण नवरात्र महोत्सव आपण बघितलं तर याचा फोड जर केली तर नवरात्रींचा समूह, आणि म्हणून हा नवरात्रींचा समूह त्याला आपण नवरात्र म्हणतो, आणि म्हणून हा जो शब्द समास घटित विशेषणाचा प्रकार एका ज्यात होईल. त्याच्यानंतर परिणामबोधक आपल्या काज्यात माहिती आहेत, कोणत्याही शब्दाच्या ठिकाणी दिवसभर, रात्रभर अशा पद्धतीनं जर आला तर का जे त्याला आपण परिमाणवाचक किंवा का ज्यात ना घटाघट हे जे सगळेच्या सगळे, त्याचबरोबर अव्ययसाधित, वर खाली, हे जे आहेत प्रकार, आणि त्याचबरोबर धातू साधित, पिकलेला आंबा, पीक या धातूपासून, आणि म्हणून हे सगळे या प्रकारामध्ये प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 16, गणू बाबांना चालवितो क्रियापदाचा प्रकार ओळखा. तर प्रश्नाचं उत्तर 2 नंबरचा पर्याय प्रयोजक क्रियापद. तर अशी एकही स्पर्धा परीक्षेमध्ये पेपर जात नाही का ज्याच्यामध्ये क्रियापद या प्रकरणावर एकही प्रश्न विचारला नाही, आणि म्हणून शब्दाच्या पहिल्या 4 जातीपैकी सगळ्यात महत्वाचं प्रकरण क्रियापद, किंवा इंग्रजीमध्ये त्याला वर्ब म्हणतात. वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला क्रियापद असं म्हटलं जातं, फक्त तो शब्द हा क्रियावाचकच असावा लागतो, आणि म्हणून याच्या प्रकारामध्ये सकर्मक क्रियापद, वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्माची गरज, अकर्मक क्रियापद, वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्माची गरज नाही, त्याचबरोबर द्विकर्मक क्रियापद, वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी वाक्यात 2-2 कर्म असावी लागतात. आजीने नातीला गोष्ट सांगितली, तर याकानी आजी हा कर्ता, तर त्याचबरोबर नात आणि गोष्ट याकानी असे 2 कर्म, त्याचबरोबर साधित क्रियापद, शक्य क्रियापद, प्रयोजक क्रियापद. प्रयोजक क्रियापद कशाला म्हणतात, ज्या ठिकाणी क्रियापद करता हा क्रिया स्वतः न करता ती दुसऱ्याकडून करून घेतो त्याला प्रयोजक क्रियापद म्हटलं जातं. ज्या ठिकाणी कर्त्याचं सामर्थ्य दर्शवलेलं असतं तर त्याला शक्य क्रियापद म्हणतात. तर ज्या ठिकाणी वाक्यात स्वतंत्र कर्ता कार्य करताना दिसत नाही, कर्त्याचा भाव हाच त्या वाक्याचा कर्ता असतो, त्याला भाव करतो क्रियापद. उदाहरण जर म्हटलं तर सहलीला जाताना कात्रजवळ उजाडले, हे उदाहरण भाव करतो क्रियापदाचं. आणि त्यानंतर सिद्ध क्रियापद किंवा कज्यात साधित क्रियापद. अशा पद्धतीने कज्यात क्रियापद प्रकरण चांगल्या पद्धतीने केलं तर निश्चितपणे 1 मार्क तुम्हाला कज्यात मिळाल्याशिवाय राहणार नाही. पुढील प्रश्न, लहानपणी मी शेतात जाई काळ ओळखा. आता हे वाक्य तुम्ही नीट एखाद्यात बघितलं तर प्रश्नाचं उत्तर रीती भूतकाळ. आता आपल्या कज्यातनं रीतिकाळ कशाला म्हटलं जातं, कोणती क्रिया त्या कालखंडात नित्य सदा घडणारी जर असेल तर त्याला आपण रीतिकाळ म्हणतो. आणि त्यामुळे वरील उदाहरणामध्ये लहानपणी मी शेतात जाई कज्यातनं हे रीती भूतकाळातल्या कज्यात नित्य घडणारी घटना, आणि म्हणून प्रश्नात रीती भूतकाळ. त्याचबरोबर एखादी घटना वर्तमान काळात सतत घडत असेल तर त्याला आपण रीती वर्तमान काळ म्हणतो. भविष्यात घडणारी असेल तर त्याला रीती भविष्यकाळ असं कज्यात म्हणतो. पुढील प्रश्न, प्रथम तख्यात वरून कोणत्या काळाचा बोध होतो, किंवा कज्यात प्रथम तख्यात वरून कोणता काळ ओळखला जातो. आता प्रथम तख्यात याच्यावरून आपण जर बघितलं तर वर्तमान काळ. आता जे आहेत ना चौथा पर्याय हे त्या प्रश्नाचं काही उत्तर होईल. आता प्रथम तख्यात, आता आपल्याकडे क्रियापदाची कारकार्थ किंवा कज्यात आख्यात विकार याच्यामध्ये प्रथम तख्यात जर असेल तर तो काळ वर्तमान काळ असतो, आणि म्हणून या प्रश्नात तर पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न, मी गुरुजींच्या पाया पडलो शिवाय गुरुदक्षिणा दिली आव्याचा प्रकार ओळखा. तर प्रथमतः आता या ठिकाणी आपण जर बघितलं तर या ठिकाणी जे शिवाय हा जो शब्द आहे उभयान्नवी आव्याचा प्रकार. शिवाय या शब्दाखाली तुम्ही नीट बघून एकाच्यात घ्यायचंय, तर एकाच्यात हा जो उभयान्नवी आव्य जो शब्द 2 वाक्य यांना जोडण्याचं काम करतो त्याला आपण उभयान्नवी आव्य. उभय म्हणजे 2 आणि अन्वय म्हणजे जोडणं. तर या वाक्यामध्ये शिवाय हा जो आहे
उभ्या नव्याव्याचा पहिलाच पर्याय समुच्चय बोधक उभ्या नव्यावे आणि व शिवाय आणि हे सर्वच्या सर्व समुच्चय बोधक उभ्या नव्यावे. त्याचबरोबर विकल्प अथवा किंवा हे विकल्प बोधक उभ्या नव्यावे म्हणून जे आहेत हे परिणाम बोधक उभ्या नव्याव्या. त्याचबरोबर म्हणजे जे आहेत हे स्वरूप बोधक. 1 रुपया म्हणजे 100 पैसे जे आहेत हे स्वरूप बोधक उभ्या अव्याचं उदाहरण होईल. विकल्प तू ये अथवा जाऊ नको, मी जाणारच अथवा विकल्प बोधक. पुढील प्रश्न हेमानीचे पुरण वाटून झाले, प्रयोग ओळखा. आता आपण याकानी प्रयोग आता जर बघितलं तर कर्ता कर्म आणि क्रियापद यांच्या परस्पर संबंधाला प्रयोग असं एखाद्यात म्हटलं जातं. तर पहिली एखादी प्रयोगाची एखादी व्याख्या, त्याच्यानंतर एखाद्या प्रयोगाचे 3 प्रकार कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि भावी प्रयोग. या तिन्ही प्रकारामध्ये ज्या वेळेस वाक्यातील क्रिया ही कर्माभोवती केंद्रित झालेली असेल तर त्याला आपण कर्मणी प्रयोग एकाचित म्हणतो आणि याच्यानुसार हा जो यात समापन कर्मणी या प्रयोगाचा काही प्रकार आणि म्हणून कर्तरी कर्मणी आणि भावी प्रयोग यापैकी कर्मणी प्रयोगाचे जे उपप्रकार आहेत नवीन कर्मणी, शक्य कर्मणी, समापन कर्मणी आणि पुराण कर्मणी. तर यातील हा समापन कर्मणीचं एखादे उदाहरण आहे. प्रश्न क्रमांक 21 विभक्ती प्रकार ओळखा. विभक्ती प्रकार ओळखा. दर्यार्ध हा जो शब्द नीट तुम्ही एका जर बघितला बऱ्याच मुलांच्या हा शब्द वाचनात सुद्धा नसेल, परंतु ही दर्यार्ध एखादी विभक्ती आहे ही कोणत्या प्रकारची आहे तर विभक्ती तत्पुरुष समास. आता आपण जर बघितलं तर विभक्ती तत्पुरुष एखाद्यात हा जो काही समास तर समास आपल्या एखाद्यात माहिती आहे तर याच्यामध्ये काही पहिलं पद महत्वाचं असेल तर त्याला आपण अविभाव समास एखाद्यात म्हणतो. दुसरं पद महत्वाचं असेल तर त्याला आपण तत्पुरुष समास म्हणतो. दोन्ही पदे समान दर्जाची असेल तर त्याला आपण द्वंद्व समास म्हणतो आणि दोन्ही पदे महत्वाची नसून तिसरंच पद महत्वाचं असतं त्याला आपण एखादे बहुव्रीही समास म्हणतो. तर यातील हे विभक्ती तत्पुरुष समासाचे एखादे उदाहरण. पुढील प्रश्न सुशीला गोगलगाई सारखी हळूहळू चालत होती. हळूहळू हा शब्द जर बघितला तर अलंकार ओळखा. तर इथं हळूहळू कशासारखी चालवत होती गोगलगाई सारखी. या गोगलगाईची उपमा दिलेली आहे आणि म्हणून प्रश्नात उत्तर 2 ही गोगलगाई सारखी चालत होती आणि म्हणून कोणत्या ठिकाणी अशा पद्धतीने तुलना केलेली जर असेल तर त्याला आपण उपमा हा अलंकार म्हणतो. पुढील प्रश्न ज स ज स य ल आणि ग हे कोणत्या अक्षर गणवृत्ताचे गण आहेत. तर एखाद्यात हे सगळे आपण अक्षर एखाद्यात बघितली तर हे पर्याय क्रमांक 2 पृथ्वी या अक्षर गणवृत्ताचे एखाद्या ही प्रकार आहे आणि म्हणून नीट शब्द आणि म्हणून सगळे जे आता तुम्हाला जे वृत्त हे प्रकरण काही मुलांनी एखादी मला कमेंट करून सांगितलं सर वृत्तपत्रावर एक लेक्चर एखाद्यात बनवा. लवकरच तशा पद्धतीचे लेक्चर तुम्हाला कोणतं एक वृत्त त्याचबरोबर त्याच्या गण कोणते किंवा त्याची एखादी रचना कशा पद्धतीने असते त्याचे उदाहरण याच्यावर लवकरच व्हिडिओ बनवला जाईल. हा व्हिडिओ तुम्हाला आवडत जर असेल तर जे ना ह्या व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर प्रथमच आपल्या चॅनलवर आलेला असाल तर आपल्या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा. पुढील एखादा प्रश्न खालीलपैकी तद्भव शब्द कोणता. आता या ठिकाणी आपण जर बघितला तद्भव शब्द तर घर पर्याय क्रमांक 4. तर पहिल्यांदा आपल्याला माहिती शब्दसिद्धी या घटकाअंतर्गत शब्दसिद्धी या घटकाअंतर्गत पहिल्यांदा शब्दाचे जे प्रकार पडतात तत्सम शब्द, तद्भव शब्द, देशी शब्द आणि परभाषी शब्द. तर तत्सम शब्द कशाला म्हणतात तर जो शब्द संस्कृत भाषेतून जसाच्या तसा मराठी भाषेत आला त्याला तत्सम शब्द म्हटलं जातं. तद्भव शब्द संस्कृत भाषेमधून येताना मराठी भाषेत काही बदल होऊन आलेला असेल तर त्याला आपण तद्भव शब्द म्हणतो. मूळच्या आपल्याच भाषेत तयार झालेले शब्द त्यांना देशी शब्द म्हटलं जातं आणि इतर जसं पोर्तुगीज असेल, कानडी असेल, अरबी असेल, फारसी असेल या भाषेतून आलेले त्यांना विदेशी शब्द. तर हा जो त्यातील हा घर हा जो शब्द आहे हा तद्भव शब्द या गटात येणारा शब्द आहे. पुढील प्रश्न काळेभोर डोळे सुंदर दिसतात. 25वा प्रश्न याचा काही उद्देश ओळखा. तर आपल्या काळात माहिती आहे तर वाक्य पृथक्करण याच्यामध्ये उद्देश विस्तार, विधेय विस्तार
अशा पद्धतीची रचना असते आणि म्हणून एखादी प्रश्नाचं उत्तर पहिलंच डोळे हे का जे आहेत हे उद्देश बोधक असणारा जो शब्द आणि म्हणून वाक्य पृथक्करण या शब्दामधील सगळे गट आणि त्याचे शब्द नीट बघून ठेवायचे. पुढील प्रश्न हा खालीलपैकी पोलीस सेवेचा जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर पोलीस सेवेचा जनक पर्याय क्रमांक 2 सरदार वल्लभभाई पटेल. आता आपण सरदार वल्लभभाई पटेल हे व्यक्तिमत्व जर बघितलं तर पहिलाच एखादा प्रश्न त्यांच्या संदर्भात भारताचे बिस्मार्क किंवा भारताचे पोलादी पुरुष असं कोणाला संबोधलं जातं? सरदार वल्लभभाई पटेल स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री, स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान आणि स्वातंत्र्यानंतर भारतात संस्थाने विलिनीकरण याच्यामध्ये महत्वाची भूमिका 1946 नाविक दलातलं बंड मध्यस्थी करणारा नेता. तर सर्व प्रश्नांचे उत्तर सरदार पटेल. आता आपल्या माहिती चालू घडामोडीचा प्रश्न सरदार वल्लभभाई पटेल यांचा जगातील सर्वात उंच जो पुतळा आहे ज्याला आपण स्टॅच्यू ऑफ युनिटी म्हणतो हा केवडिया गुजरात या ठिकाणी उभारला गेला. उंची 182 मीटर. त्याचबरोबर याकानी पंडित जवाहरलाल नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान, भारताच्या परराष्ट्र नीतीचे शिल्पकार, त्याचबरोबर पंडित जवाहरलाल नेहरू या व्यक्तीच्या संदर्भात त्यांनी स्थापन केलेली संघटना नाम नॉन अलायन्स मुवमेंट आणि म्हणून त्यांना अलिप्ततावादाचे जनक या नावानं सुद्धा संबोधलं जातं. स्वतंत्र भारतामध्ये सर्वाधिक काळ पंतप्रधानपदी राहिलेली व्यक्ती तर प्रश्नोत्तर पंडित नेहरू. त्याचबरोबर मौलाना आझाद स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री कोण? प्रश्नोत्तर मौलाना आझाद. त्यांचा जन्मदिवस 11 नोव्हेंबर हा भारतात शिक्षण दिन. त्यामुळे शिक्षक दिन 5 सप्टेंबर तर शिक्षण दिन 11 नोव्हेंबर. डॉक्टर राजेंद्र प्रसाद स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती, त्याचबरोबर सर्वाधिक काळ राष्ट्रपती राहिलेली व्यक्ती. भारतीय राजकारणामध्ये बाबू या टोपण नावाने कोणाचा उल्लेख केला जातो? आणि डिव्हायडेड इंडिया या पुस्तकाचे लेखक प्रश्नाचं उत्तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद. पुढील प्रश्न भारतामध्ये गृह खात्याची स्थापना केव्हा करण्यात आली? प्रश्नोत्तर पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4 1843. आपल्या काळात हा कालखंड जर आठवत असेल तर 1843 मध्ये भारतात गृह किंवा जे पोलीस खातं ज्याच्या अंतर्गत काम करतं त्या गृह खात्याची निर्मिती 1843 इंग्रज राजवटीमध्ये निर्मिती करण्यात आलेली आहे. पुढील प्रश्न भारतामध्ये जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष पालकमंत्री असतात, उपाध्यक्ष विभागीय आयुक्त असतात, तर सचिव टिंबटिंब असतात. तर जिल्हा नियोजन मंडळ याचे का जे आहेत ना सचिव जिल्हाधिकारी का जे आहेत हे त्या प्रश्नाचं उत्तर होईल. त्यामुळं प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जे नियोजन मंडळ असतं किंवा जी समिती असते पालकमंत्री हा त्याचा अध्यक्ष असतो, उपाध्यक्ष संबंधित विभागाचा विभागीय आयुक्त तर सचिव हा जिल्हाधिकारी असतो. पुढील प्रश्न बहामनी राज्याची स्थापना खालीलपैकी कोणी केली? प्रश्नाचं उत्तर हसन गंगू. पर्याय क्रमांक 3. आपल्याला का जे माहिती आहे हे बहामनी राज्य हसन गंगू याचा का जे संस्थापक, पण नंतर या बहामनी राज्याचं विघटन झालं आणि याच्यानंतर त्या जे आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही या जे ह्या ज्या काही सत्ता भारतात अस्तित्वात आल्या तर त्याच्या काही प्रमुख त्याचे संस्थापक हे तुम्ही एका जे नीट तयार करून ठेवायचे. फक्त बहामनी राज्याचा संस्थापक खालीलपैकी कोण? प्रश्नोत्तर हसन गंगू. महाराष्ट्रात पहिल्यांदा कोणत्या सुलतानाने आक्रमण केले? तर प्रश्नोत्तर मुस्लिम सत्ताधीश अल्लाउद्दीन खिलजी याने भारतात सर्वप्रथम महाराष्ट्रावर सर्वप्रथम आक्रमण केले आणि महाराष्ट्राचा बराचसा भाग जिंकून आपल्या ठिकाणी खिलजी घराण्याची राजवट महाराष्ट्रावर दीर्घकाळाखाली होती आणि म्हणून प्रश्नोत्तर अल्लाउद्दीन खिलजी. त्याचबरोबर आपल्या काळात माहिती आहे मोगल सम्राटाच्या संदर्भात मोहम्मद गझनी, गझनीचा मोहम्मद. मागच्या पोलीस भरतीला प्रश्न आला होता भारतावर एकूण किती स्वाऱ्या केल्या? तर प्रश्नोत्तर 17. त्याचबरोबर मोहम्मद घोरी आणि अल्तमश हे सुद्धा जे भारतात येणारे जे मोगल सत्ताधीश आहे. प्रश्न क्रमांक 31 पंचायत राज व्यवस्थान वाटाव्याच्या अनुदानासंबंधी तत्वांची शिफारस पुढीलपैकी कोण करतं? आता हा प्रश्न नीट जर बघितला तर पंचायत राज हा जो काही घटक याच्या अंतर्गत प्रश्नाचं उत्तर राज्य वित्त आयोग. तर
आपल्या कायद्यात माहिती आहे भारतीय राज्यघटनेतील कलम 280 नुसार वित्त आयोगाची रचना आणि कार्यपद्धती हा केंद्रीय असतो, तर तशाच पद्धतीने राज्यामध्ये सुद्धा राज्य वित्त आयोग आणि पंचायत राज्याला जे काही अनुदान द्यायचं असतं त्याची शिफारस करण्याचं काम हा राज्य वित्त आयोगाचं असतं. आणि म्हणून प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. त्याचबरोबर योजना आयोग आपल्या कायद्यात माहिती आहे 15 मार्च 1950 ला स्वतंत्र भारताचा पहिला योजना आयोग किंवा नियोजन आयोग स्थापन झाला. त्याचे अध्यक्ष पंतप्रधान असतात आणि याच्यानुसार पहिल्या नियोजन आयोगाचे अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू. त्याचबरोबर राज्य लोकसेवा आयोग ज्याला आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणतो, तर जे आता फक्त प्रशासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणं हे त्याचं काम असतं. प्रश्न क्रमांक 32. जागतिक इतिहासाचे ओझरते दर्शन हे पुस्तक कोणाचे आहे? प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. पंडित जवाहरलाल नेहरू किंवा त्याला इंग्रजीमध्ये ग्लिम्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री किंवा जगाचं ओझरतं दर्शन हे पुस्तकाचे लेखक पंडित जवाहरलाल नेहरू. त्याचबरोबर ग्लिम्सेस ऑफ इंडियन हिस्ट्री याच्यात हुमायून कव्हर यांनी याच्यात लिहिलेले पुस्तके, अरविंद घोष यांचं पुस्तक डिव्हाइन लाईफ हे पुस्तक, तर त्याचबरोबर लोकमान्य टिळक यांच्या याच्यात पुस्तक गीता रहस्य आर्टिकल इन वेदास ही पुस्तकं लोक ओरायन ही जी पुस्तकं लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची आहेत. प्रश्न क्रमांक 33. हॉटसन या हंगामी गव्हर्नर व टिंबटिंब या विद्यार्थ्याने गोळ्या झाडल्या, तर आपल्या कायद्यात माहिती आहे तर सशस्त्र क्रांती कारखान्यामध्ये या गोळ्या झाडण्याचं काम वासुदेव गोगटे हा जो या 3 नंबरचा पर्याय. याने या कायद्यात हॉटसन या हंगामी गव्हर्नर व गोळ्या झाडलेल्या होत्या आणि म्हणून त्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. खुदिराम बोस, तर त्याचबरोबर प्रफुल्ल चाकी यांनी किंग्सफोर्ड या चौरकाने गोळ्या झाडलेल्या आहेत. अनंत कान्हेरे अभिनव भारत या क्रांतिकारी संघटनेचा प्रमुख याच्यात अनंत कान्हेरे याने नाशिक जिल्ह्याचे कलेक्टर जॅक्सनच्या काळात हत्या केली. तर त्याचबरोबर वासुदेव बळवंत फडके यांना आपल्या महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक या नावानं संबोधलं जातं. पुढचा प्रश्न, आडॉल्फ हिटलर मांडलेल्या कोणत्या विचारसरणीला काय म्हणतात? तर आडॉल्फ हिटलरने मांडलेली जी विचारसरणी आहे त्यांना नाझीवाद या नावानं संबोधलं जातं. पर्याय क्रमांक 1 हा नाझीवाद. आणि म्हणून राजकारणामध्ये सक्रिय होण्यासाठी नाझी या पक्षाची स्थापना कोणी केली? प्रश्नोत्तर आडॉल्फ हिटलर म्हटल्याबरोबर आपल्याला काही प्रश्न येतात, तर हा हुकुमशाह कोणत्या देशाचा? देश जर्मनी. त्याचबरोबर न्यू फ्युरर या टोपण नावाने कोणाचा उल्लेख केला जातो? आडॉल्फ हिटलर. तर त्याचबरोबर माइन काम्फ हे कोणाचं आत्मचरित्र आहे? प्रश्नोत्तर आडॉल्फ हिटलर. आणि म्हणून सर्व एखाद्यात आडॉल्फ हिटलर याच्या संदर्भात परीक्षेमध्ये येऊन गेलेले काही प्रश्न नीट बघून ठेवायचे. पुढील प्रश्न, विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा कोणी केला? आता या प्रश्नाचं उत्तर तुम्ही जर बघितलं तर लॉर्ड डलहौसी पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर. 1856 मध्ये भारतात लॉर्ड डलहौसीने जे कायदे याकाने केले तर भारतात पोस्ट व तार खातं कोणी सुरू केलं? लॉर्ड डलहौसी. संस्थाने खालसा धोरण या पुरस्कार करणारा गव्हर्नर साम्राज्य विस्तारवादी धोरण याचाही पुरस्कार लॉर्ड डलहौसी. त्याचबरोबर भारतात पोस्ट व तार खातं PWA स्वतंत्र खातं कोणी सुरू केलं? लॉर्ड डलहौसी. तर भारतात पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे या दरम्यान धावली ती कोणाच्या कारकिर्दीत? सर्व प्रश्नांतर लॉर्ड डलहौसी. त्यानेच 1856 मध्ये गजयात विधवा पुनर्विवाह कायदा केला आणि म्हणून या प्रश्नांतर 1856 लॉर्ड डलहौसी. फक्त 1829 चा विधवा सतीबंदीचा कायदा हा जो आहे 1829 मध्ये विल्यम बेंटिंग यांनी केलेला आहे. लॉर्ड रिपन यांनी 1882 मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांचा कायदा केलेला आहे. तर लॉर्ड मेकॉले यांनी भारतात वृत्तपत्रावरील निर्बंध कमी केले आणि म्हणून भारतीय वृत्तपत्राचा उद्गाता या टोपण नावाने कोणाचा उल्लेख केला जातो? प्रश्नोत्तर लॉर्ड मेकॉले. पुढील प्रश्न, 17 जून 1948 रोजी घोषित करण्यात आलेल्या भाषावार प्रांत रचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते? प्रश्नाचं उत्तर SK दार पर्याय क्रमांक 2. आपल्याला माहिती आहे 15 ऑगस्ट 1947 साली
भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारतातील राज्य ही कोणत्या घटकाच्या निकषावर अस्तित्वात आली? प्रश्नोत्तर भाषा. आणि या भाषा या निकषावर अस्तित्वात आलेलं भारतातील पहिलं राज्य सगळ्यांनाच माहिती आहे, आंध्र प्रदेश. तर पुढे भाषावार प्रांत रचना करण्याच्या संदर्भात केंद्र शासनाने नेमलेली समिती फाजल अली समिती. तर त्याचबरोबर आपल्याला मागच्याच STI असिस्टंट कंबाईनच्या पेपरमध्ये प्रश्न विचारला होता. तर भाषावार प्रांत रचना समितीचे सदस्य एका जे आहेत पन्नीकर, एका जे आहेत आणि हृदयनाथ कुंजरू, हे जे आहेत ना या भाषावार प्रांत रचना समितीचे त्याच्यात सदस्य. त्यानंतर पुढील प्रश्न, राज्यपालांचे पद रिकामे झाल्यास कोण तात्पुरते पद सांभाळतो? तर प्रश्नोत्तर संबंधित राज्याचे मुख्य न्यायाधीश. आता आपल्या कायद्यात बघितलं तर राज्यपाल हे पद तात्पुरत्या स्वरूपात रिकामं झालं तर नवीन राज्यपालाची नियुक्ती होईपर्यंत संबंधित उच्च न्यायालयाचे जे मुख्य न्यायाधीश असतात ते एका तात्पुरता पदभार स्वीकारत असतात. त्याचबरोबर राज्यपाल एका म्हटल्यानंतर आपल्या कायद्यात माहिती आहे राज्यपालाच्या संदर्भात कोणत्या राज्याचे घटनात्मक प्रमुख हे राज्यपाल असतात. राज्याचा प्रथम नागरिक कोणाला संबोधलं जातं? प्रश्नाचं उत्तर राज्यपाल. त्याचबरोबर त्यांची नेमणूक करण्याचा अधिकार हा राष्ट्रपतींचा असतो आणि म्हणून राज्यपाल हे जे पद महत्वाचं आणि त्याच्यावर अनेक वेळा परीक्षेमध्ये प्रश्न येऊन गेलेले. 38वा प्रश्न. हा प्रश्न बघितल्यानंतर बऱ्याच मुलांचं घाई गडबडीत उत्तर जर नोंदवलं तर कन्फ्युजन होऊ शकतं. प्रश्न नीट बघा. प्रश्न हा इथून पाठीमागच्या स्पर्धा परीक्षेत येऊन गेलेला आहे. हिवताप हा रोग कोणत्या जीवाणूमुळे, इथं जीवाणू हा जो आहे ना विचारलेला आहे. तर हिवताप हा जो आजार एका जो जीवाणूचं नाव प्लास्मोडियम व्हायवॅक्स जे 2 नंबरचा पर्याय हे त्या प्रश्नाचं काही उत्तर आहे. फक्त हिवताप याचा प्रसार करण्याचं काम एनाफिलिस डासाची मादी करत असते आणि म्हणून प्रश्नाचे 2 पर्यायापैकी कशा पद्धतीने प्रश्न आला याच्या नुसता प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्याचबरोबर क्युलेक्स हा जो डास चावल्यामुळं काही प्रसार होणार काही आजार तो एखाद्यात बघायचा आहे. त्यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 39. वारंवारतेची एकक हे टिंब हे आहे. तर वारंवारता आपल्या कायद्यात माहिती आहे याचं एकक हर्ट्झ हे वारंवारतेचं काही एकक आहे. त्याचबरोबर तुम्ही एखादी प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये टाईप करून सांगायचं आहे न्यूटन हे कशाचा काही एकक आहे, जूल हे खालीलपैकी कशाचं एकक आहे आणि डाइन हे कशाची एकक आहे. आणि म्हणून हे तिन्ही एखादी उत्तर तुम्ही एखादी कमेंट बॉक्स मध्ये टाकायचे. प्रश्न क्रमांक 40. निकटदृष्टिता. केवळ निकटदृष्टिता या रोगासाठी टिंब वापरतात. आता आपल्याला कायद्यात माहिती आहे निकटदृष्टिता आणि दूरदृष्टिता असे जे आहेत ना 2 एखादी आजार. याच्यापैकी निकटदृष्टिता याच्यासाठी आंतरवक्र भिंगाचा चष्मा पहिलाच पर्याय एखादी प्रश्नाचं एखादी उत्तर आहे. तर त्याचबरोबर दूरदृष्टिता हा रोग घालवण्यासाठी बहिर्वक्र भिंगाचा चष्मा हा कायद्यात वापरला जातो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 41. कंठस्थ ग्रंथीतील बिघाड ओळखण्यासाठी कशाचा वापर करतात? आता एखाद्यात हा प्रश्न का नीट एखादी बघितल्यानंतर प्रश्नाचं काही उत्तर आयोडीन 131. कंठस्थ ग्रंथी याच्यातील बिघाड शोधण्यासाठी आयोडीन 131 चा जे आहेत ना याचा वापर एकाने केला जातो. त्याचबरोबर सोडियम रक्ताभिसरण, त्याचबरोबर कोबाल्ट कर्करोग यासारखे जे आजार याच्यासाठी एका जे आहेत ही समस्थानिक एकाने वापरली जातात. प्रश्न क्रमांक 42. डांबर गोळ्यांचा आकार काही दिवसांनी कमी होतो त्याचे कारण काय? प्रश्नोत्तर 4. संप्लवन. तर आपल्या कायद्यात माहिती आहे कोणत्या कायद्यात ना स्थायू अवस्थेतून पदार्थाचं डायरेक्ट रूपांतर हे वायूमध्ये जात असेल तर त्याला आपण संप्लवन म्हणतो. त्याचबरोबर स्थायू पदार्थाचा कायद्यात काही पाण्यात किंवा जल याच्यामध्ये रूपांतर होत असेल त्याला द्रवीभवन. त्याचबरोबर सांद्रीभवन आपल्या कायद्यात माहिती आहे एखादी पडणारं दव एखादी हे कशाचं काही उदाहरण सांद्रीभवन. आणि बाष्पीभवन पाण्याचं एकदम वाफेत रूपांतर होत असेल तर त्याला आपण बाष्पीभवन म्हणतो. आणि त्यामुळे डांबर गोळ्यांचा आकार हा संप्लवनामुळे कधीच कमी होतो. त्याचबरोबर बॉईल ज्यूस कोठे निर्माण होतो? आता काय हा जो बॉईल ज्यूस आपल्याकडे स्रावणारा जो रस एखादी यकृतात तयार होतो आणि त्यामुळे हा बॉईल ज्यूस हा यकृत याच्यामध्ये तयार होणारा एखाद्यात काही
रस आहे किंवा ज्याला आपण ज्यूस म्हणतो. त्यानंतर पुढील प्रश्न, कोयना प्रकल्पाचा एक भाग असलेल्या पोफळी येथील जलविद्युत केंद्र टिंबटिंब जिल्ह्यात आहे. आता आपण जर बघितलं तर हे रत्नागिरी जिल्ह्यात, तर पहिल्यांदा कोयना हे जे धरण सातारा जिल्ह्यात आहे. आपण त्याला शिवाजी सागर या नावाने याकडे ओळखतो आणि कृष्णा आणि कोयना या दोन नद्यांचा संगम ज्या कराड या ठिकाणी होतो त्या ठिकाणी हे जे धरण, कोयना ही महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी या नावाने ओळखली जाणारी नदी आणि महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प. फक्त हा जो जलविद्युत प्रकल्प जो तयार करण्यासाठी जी पोफळी हे जे ठिकाण हे रत्नागिरी जिल्ह्यात येतं आणि म्हणून पोफळी जलविद्युत प्रकल्प हा रत्नागिरी जिल्ह्यात येतो. सातारा जिल्ह्यात फक्त धरण आहे. त्याचबरोबर आपण त्याला शिवाजी सागर म्हणतो ते का जे ते धरण कराडमध्ये. त्याचबरोबर रायगड हा का जिल्हा जो आहे ना आपल्या महाराष्ट्रामधील महत्वाचा एक मिठागरांचा जिल्हा आणि रायगड जिल्ह्यातील रायगड किल्ल्यापासून महाराष्ट्रातील किल्ले याच्यासाठी आणि प्रसिद्ध. सिंधुदुर्ग हे महाराष्ट्राच्या सगळ्यात दक्षिणेकडील जिल्हा आणि सिंधुदुर्ग किल्ला या ठिकाणी. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण नाही? तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक 45 यातील थंड हवेचं ठिकाण ताडोबा. ताडोबा हे आपल्या राज्यात माहिती आहे ते राष्ट्रीय उद्यान वाघांसाठी राखीव आणि त्यामुळे ताडोबा अंधारी हा व्याघ्र प्रकल्प. त्याचबरोबर इतर आपण पाल हे थंड हवेचे ठिकाण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? प्रश्नोत्तर जळगाव. पाचगणी, वाई आणि सातारा ही थंड हवेची ठिकाण, पाचगणी ही सातारा जिल्ह्यात, तर आंबोली हे थंड हवेचे ठिकाण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येतं आणि म्हणून ही सगळी ठिकाणं कोणकोणती थंड हवेची ठिकाणं आहेत? मग याच्यामध्ये आपण जर बघितलं नेरूळ आणि माथेरान ही थंड हवेची ठिकाणं रायगड जिल्ह्यात, चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण अमरावती जिल्ह्यात आहे, तर कळसुबाई आणि भंडारदरा ही अहमदनगर जिल्ह्यात. प्रश्न क्रमांक 46, असलमेंढा हा जलाशय कोणत्या जिल्ह्यात आहे? असलमेंढा का जे आहेत ना हा तलाव पण आणि त्याचबरोबर जलाशय चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आणि म्हणून पर्याय क्रमांक 4 हे त्या प्रश्नाचं काही उत्तर राहील. त्याचबरोबर आपण एका जर बुलढाणा एका जे आहेत लोणार सरोवर एका जे आहेत हे कोणत्या जिल्ह्यात आहेत? बुलढाणा. विदर्भाचं प्रवेशद्वार या टोपण नावाने ओळखला जाणारा जिल्हा बुलढाणा. ठाणे जिल्हा, ठाणे जिल्ह्यातील एका जे आहेत वैतरणा नदीवरील मोडक सागर, तर त्याचबरोबर याच वैतरणा नदीवर उभारलेलं आणखी एक जे आहेत ना जलाशय त्याला नाना शंकर शेठ या नावानं सुद्धा संबोधलं जातं. आणि मुंबईमधील नदी जर म्हटलं तर मिठी नदी ही खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातून वाहते? मुंबई. तर मुंबईमधील तलाव त्याला आपण पवईचा तलाव असं एका ठिकाणी म्हणतो. त्यानंतर पुढील प्रश्न, हा प्रश्न तुम्ही एका अहमदनगरच्या पोलीस भरतीत येऊन गेलेला आहे. गणेश, त्याचबरोबर आळंदी, ढोलका, भगवा, मस्कत आणि मृदुला ह्या कोणत्या पिकाच्या जाती आहेत? तर प्रश्नात ह्या सर्व डाळिंब या पिकाच्या जाती आहेत आणि म्हणून डाळिंब कोणत्या पिकाच्या जाती याच्या संदर्भातला प्रश्न आहे. तर त्याचबरोबर आंबा, आंब्याच्या काही अनेक प्रकारच्या जाती आहेत, याच्यामध्ये अल्फान्सो, त्याचबरोबर केशर, लंगडा, पायरी का जे आहेत हे सर्व आंबा या पिकाच्या जाती. त्याचबरोबर पपई, आपण जर बघितलं तर पपई तैवान ही जात ही कोणत्या पिकाची आहेत? प्रश्नात उत्तर पपई. आणि केळी, आपण जर बघितलं तर केळी या पिकाच्या हरिसाल आणि बसराई या कोणत्या पिकाच्या जाती आहेत? प्रश्नात उत्तर केळी. प्रश्न क्रमांक 48, खालीलपैकी करडी क्रांती कशाशी संबंधित आहे? तर करडी क्रांती पर्याय क्रमांक 1 खत उत्पादन, तर जे आहेत ना याच्याशी ती संबंधित आहे. आता आपण जर काय बघितलं तर क्रांती याच्यामध्ये जसं कृषी उत्पादनात वाढ, हरित क्रांती, दूध उत्पादनात वाढ, धवल क्रांती, रेशीम उत्पादनात वाढ, श्वेत क्रांती, तशाच पद्धतीनं तेल बिया उत्पादनात वाढ याच्यातली जी क्रांती आहे त्याला आपण पीत क्रांती या नावाने एकाच म्हणतो. झिंगे उत्पादन, गुलाबी एकाची क्रांती, बटाटा उत्पादन याच्यातली क्रांती त्याला आपण गोल क्रांती या नावाने एकाच ओळखतो. नील क्रांती, मत्स्य उत्पादनात वाढ याच्या संदर्भातली क्रांती आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 49, राष्ट्रीय गहू संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर हे राष्ट्रीय गहू संशोधन केंद्र हरियाणा या राज्यात कर्नाल या ठिकाणी. आपण जर बघितलं तर गव्हाचं सर्वात जास्त उत्पादन ही पंजाब आणि हरियाणा या राज्यात होतं, तर
हे राष्ट्रीय गहू संशोधन केंद्र कर्नाल हरियाणा राज्यात आहे. त्याचबरोबर कर्नाल या ठिकाणचं विद्यापीठ आहे. याला कोणाचं नाव दिलं गेलं? प्रश्नात्तर कल्पना चावला. आणि त्यामुळं ही सगळी ठिकाणं हरियाणातली. आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रादेशिक गहू संशोधन केंद्र निफाड हे नाशिक जिल्ह्यामध्ये. महाबळेश्वर या ठिकाणी आपण जर बघितलं तर गहू गेरवा संशोधन केंद्र. तर त्याचबरोबर स्ट्रॉबेरी याच्यासाठी प्रसिद्ध महाबळेश्वर. मधुमक्षिका पालन ढग संशोधन केंद्र. सगळ्या प्रश्नांची उत्तर महाबळेश्वर. तर शिमला राष्ट्रीय बटाटा संशोधन केंद्र. त्याचबरोबर हवामान खात्याची वेधशाळा आणि ढोबळी मिरची संशोधन केंद्र. तर सर्व प्रश्नांची उत्तर शिमला. प्रश्न क्रमांक 50. चौधरी चरण सिंग यांच्या समाधी स्थळाचे नाव काय आहे? तर आपल्याला माहिती आहे चौधरी चरण सिंग यांचं समाधी स्थळ पर्याय क्रमांक 1 किसान घाट. चौधरी चरण सिंग स्वतंत्र भारताच्या काळात पंतप्रधान. तर एकदाही विधान लोकसभेला सामोरे न गेलेले पंतप्रधान कोण? तर प्रश्नात्तर चौधरी चरण सिंग. त्यांचा जन्मदिवस 23 डिसेंबर हा किसान दिन म्हणून साजरा केला जातो. त्याचबरोबर पर्याय क्रमांक 2 अभय घाट. अभय घाट हे मोरारजी देसाई यांचं समाधी स्थळ आहे. तर स्वतंत्र भारताचे पहिले बिगर काँग्रेस पंतप्रधान मोरारजी देसाई यांचं समाधी स्थळ अभय घाट. त्याचबरोबर कर्मभूमी हे समाधी स्थळ कोणाचं आहे? तर शंकर दयाळ शर्मा यांचं समाधी स्थळ कोणत्या नावाने ओळखलं जातं? प्रश्नोत्तर कर्मभूमी. आणि एकता स्थळ हे समाधी स्थळ KR नारायण. तर त्याचबरोबर बाबू जगजीवन राम या दोन व्यक्तींच्या समाधी स्थळ ठिकाणी प्रसिद्ध आहे. महात्मा गांधींचं समाधी स्थळ त्याला आपण राजघाट म्हणतो. पंडित नेहरूंचं समाधी स्थळ त्याला शांतिवन म्हणतो. लाल बहादूर शास्त्री यांचं समाधी स्थळ त्याला आपण विजय घाट म्हणतो. इंदिरा गांधी समाधी स्थळ त्याला शक्ती स्थळ म्हणतो. चंद्रशेखर यांचं समाधी स्थळ त्याला स्मृती घाट म्हणतो. देवीलाल यांचं समाधी स्थळ त्याला संघर्ष घाट म्हणतात. गुलझारीलाल यांचं नंदा यांचं समाधी स्थळ त्याला नारायण घाट म्हणतात. आणि त्यामुळं सर्व महत्वाचे नेते त्यांचं समाधी स्थळ आणि ते कोणत्या शहरात आहेत पाठच करून ठेवायचे. अनेक वेळा परीक्षांमध्ये या घटकावर प्रश्न आलेला आहे. प्रश्न क्रमांक 51. फ्लाइंग शीख ही कोणत्या खेळाडूला दिलेली उपाधी आहे? आपण जर बघितलं फ्लाइंग शीख कोणत्या खेळाडूला म्हणतात तर नुकतंच निधन पावलेले मिल्खा सिंग हे जे व्यक्तिमत्व. येणाऱ्या परीक्षेत त्यांचं नुकतंच निधन झालं. एक तरी प्रश्नाकानी येईल. तर मिल्खा सिंग या व्यक्तीच्या संदर्भात पहिला प्रश्न. तर भारताची धावपटू सैन्य दलातील हा उमदा अधिकारी. पण राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला अनेक पदकं मिळवून देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. तर त्याचबरोबर त्यांना फ्लाइंग शीख ही उपाधी पाकिस्तान या देशाचे प्रमुख आयुब खान यांनी दिलेली आहे. त्याचबरोबर रेस ऑफ माय लाईफ हे आत्मचरित्र कोणाचं आहे? प्रश्नोत्तर मिल्खा सिंग. त्याचबरोबर हरभजन सिंग भारतीय संघातील हा जो प्रसिद्ध गोलंदाज भज्जी या टोपण नावाने ओळखला जातो. हुसेन बोल्ट हा जगातील सर्वात वेगवान धावपटू. तर त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर ऑलिम्पिक मध्ये धावणे या क्रीडा प्रकारामध्ये सर्वात जास्त सुवर्ण पदक मिळवण्याचा मान मिळवलेला आहे. आणि म्हणून फास्टर दॅन लाइटनिंग हे कोणाचं आत्मचरित्र आहे? प्रश्नात्तर हुसेन बोल्ट. त्याचबरोबर देश जमैका. तर त्याचबरोबर ख्रिस गेल हा महत्वाचा क्रिकेटपटू. ख्रिस गेल म्हटल्यानंतर आपल्या उत्तुंग षटकारानं संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेणारा ख्रिस गेल याचं आत्मचरित्र सिक्स मशीन हे कोणाचं आत्मचरित्र आहे? प्रश्नोत्तर ख्रिस गेल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 52. मोटेरा स्टेडियम भारतातील कोणत्या राज्यात आहे? प्रश्नाचं उत्तर गुजरात. आता पहिल्यांदा हे मोटेरा स्टेडियम जगातलं सर्वात मोठं स्टेडियम म्हणून हे मोटेरा स्टेडियम जे प्रकाशझोतात आलंय ते अहमदाबाद शहरात आहे, राज्य गुजरात. त्याचबरोबर अमेरिकेचे त्यावेळेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झाले. त्याचबरोबर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरदार वल्लभभाई पटेल या दोन्हींचं नाव या स्टेडियमला देण्यात आलेलं आहे. आणि त्यामुळे ते गुजरात राज्यात आहे. नीट लक्षात ठेवायचं आहे. त्यामुळे ते स्टेडियम या वर्षी परीक्षेत संभाव्य प्रश्न म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं. त्याचबरोबर जगातलं सर्वात उंच पुतळा स्टॅच्यू ऑफ युनिटी सरदार पटेल यांच्या संदर्भातला प्रश्न एमपीएससीच्या परीक्षेत आलेला आहे. प्रश्न क्रमांक 53. सध्या महाराष्ट्राचे महाधिवक्ता खालीलपैकी कोण आहेत? तर महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी. पर्याय क्रमांक 2 हे महाराष्ट्राचे
महाधिवक्ता किंवा ज्याला आपण ॲडव्होकेट जनरल या नावाने का जे संबोधतो. प्रश्न क्रमांक 54. सध्या सीबीआय सेंट्रल ब्युरो इन्व्हेस्टिगेशन याचे प्रमुख कोण आहेत? तर प्रश्नोत्तर सुबोध कुमार जयस्वाल. पर्याय क्रमांक 3 हे सीबीआयचे सध्याच्या काही प्रमुख आहेत. आणि त्यामुळं याच्या अगोदर का जे ऋषी कुमार शुक्ला या काही हे प्रमुख होते, आता त्यांच्या जागेवर एका जे सुबोध कुमार जयस्वाल. आणि सध्या मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश खालीलपैकी का जे कोण आहेत? तर प्रश्नाचं उत्तर सध्या का जे दीपंकर दत्ता. पर्याय क्रमांक 1 का जे आहेत हे सध्या का जे प्रमुख आहेत. आणि म्हणून प्रश्नाचं काही उत्तर दीपंकर दत्ता या का जे हे प्रमुख. तर त्याचबरोबर आता पुढील न्यायाधीश गोविंद सानप यांच्या नावाच्या काही घोषणा करण्यात आलेली आहेत. फक्त त्यांचा शपथविधी झाल्यानंतर एखादी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीशपदी गोविंद सानप रुजू होणार आहेत. आणि त्यामुळे सध्या तरी एखादे दीपंकर दत्ता एखादे हे प्रमुख, तर आगामी एखाद्या यांच्या नंतरचे गोविंद सानप. अशा पद्धतीने सगळे जनरल नॉलेज, मराठी व्याकरण, चालू घडामोडी सर्व प्रश्नांच्या गजेतनं आपण तयारी घेतलेली आहे. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांमध्ये शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.